तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने म्हणजे ना कुठलाच कुटाणा न करता वाटण न करता एकदम सिंपल असा हा अख्खा मसूरची भाजी बनवली. सुक्की भाजी बनवलेली मिरची कापून इतकी छान बनते ना, भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत सकाळच्या टिफिनसाठी खूप मस्त भाजी आहे. चवदार आहे, हेल्दी आहे. मसूर असाही आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे. तिकडे बघू शकता आज मस्तपैकी मी दुपारच्या जेवणासाठी हा चमचमीत अख्खा मसूरची भाजी बनवलेली आहे. लागणारा वेळ कमी आहे, साहित्य कमी आहे, अगदी झटपट चवदार अशी ही भाजी बनती. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची एक छोटीशी रेसिपी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. असेच रेसिपी बघण्यासाठी वर्षा किचन चॅनेलला आपल्या सबस्क्रायबर करा. तिकडे बघू शकता ही अख्खा मसूर भेटतो बघा आपल्या मार्केटमध्ये वाण्यावाल्याकडे. ते अख्खा मसूर मी 1-2-3 तास भिजत ठेवलेली आहे. पाहू शकता तुम्ही. मसूरची डाळसुद्धा भेटते, त्याचंसुद्धा वरण बनतं. पण आपल्याला डाळ नको, अख्खा मसूर हवा आहे. तर मी हे सगळं स्वच्छ पाणी काढून घेतलेलं आहे भिजवलेलं. आणि इकडं मी बघा कांदा मिरची ना टमाटर असं मिक्स करून घेतलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस पण मी आईला कटिंग करायला लावते ना असे कांदा टमाटर, ती अशी एकदमच मिक्स करून घेते, त्यामुळं काही हरकत नाही. तर कांदा टमाटर मिरची बारीक चिरून घेतली आईकडून. आता कढाईमध्ये तापत ठेवले तेल आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं जिरे आणि अगदी चिमटीत बसशीर असे राई टाकायचे. आणि हे कांदा टमाटर मिरची जे आपण बारीक चिरून घेतले त्याच्यामध्ये टाकून घेऊया. इकडे अद्रक नाही, लसूण नाही, शेंगदाण्याचा कूट नाही, अगदी सिंपल भाजी. तसं बघायला गेलं तर अख्खा मसूर हा वेगवेगळ्या पद्धतीने रश्याचा बनला जातो, पण ही आपण सिंपल बनवतो. तर आता कांदा टमाटर मिरची थोडं परतून झालं की याच्यामध्ये चवीनुसार मीठ, धना पावडर, हळद आणि थोडासा गरम मसाला टाकून मिक्स करून घेऊया. हे आपले बेसिक मसाले 1-2 मसाले टाकायचे. लाल मसाला स्किप करायचा, कारण की इकडे मी हिरवी मिरची वापरली. जर लाल मसाल्याची हवी असेल तर मिरची कट करायची, म्हणजे स्किप करा. आणि मग जिकडे मी धना पावडर हळद टाकले ना तिकडे लाल मसाला टाकून मिक्स करून घ्यायचं. फक्त कांदा टमाटरच परतून घ्या, मिरची टाकू नका. तर आता हे चांगलं बघा असं परतून घेतलेत, मसाले सगळे टाकलेले आहेत. आणि आता आपण ही भिजवलेली जी मसूर आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊया. अजिबात पाणी टाकायचं नाही. ही मसूर इतक्या छान प्रकारे भिजून निघली की ही लगेच वाफेवरच शिजली जाते. जास्त पाणी टाकताना तर मग पिचपिच अशी गाळ होऊ शकते, अशी मोकळी सुटसुटीत राहणार नाही. त्यामुळं ना लागण तसंच असं थेंब पाणी टाकत राहा जर चिटकत असेल तर, नाहीतर मग ही भाजी वाफेवर अगदी स्लो गॅसवर 5 मिनटात तयार होते. तर आता मी झाकण ठेवलं आहे. 1-2 मिनटं असं चेक करत राहायचं, गॅस स्लो ठेवायचा. हे पाहू शकता मस्त अगदी थेंबभर पाणी टाकायचं, एक अर्धा कप किंवा त्याच्याही कमी. तसं बोलायला गेलं तर मग लागेल तसंच पाणी थेंब टाकत राहा. असं झाकण ठेवत राहायचं. 5 मिनटं ही प्रोसेस करायची. अधूनमधून असं चेक करत राहायचं. जर भाजी तळाला चिटकत असेल तर मग थोडं पाणी टाका. हे बघा जसं लागन तशी आवश्यकता पाणी टाकत राहायचं. आणि अशी ही मोकळी सुटसुटीत मसूर झाली पाहिजे, नाहीतर ती अशी गिजगिज म्हणजे अशी गाळ झाली ना मग ती काही खाण्यात एवढा चांगले नाही वाटत. आता बघा ही भाजी किती छान अशी स्लो गॅसवर तयार होत चालली. अजिबात कुठे अशी गाळ झाली नाही, मोकळी सुटसुटीत आहे. एक 5 मिनिटातच ही भाजी तयार होती. फक्त हे असं अधूनमधून चेक करत राहायचं, जेणेकरून काय होतं चारही बाजूनी भाजी शिजली जाते. कारण ही भाजी आपण जास्त करून वाफेवरच शिजवत आहोत, अजिबात रस्सा नाही याच्यामध्ये. बस आता इथे गॅस बंद केला आणि भाजी थंड करून घेतली. तर तुम्ही पाहू शकता ही अख्खा मसूरची भाजी किती मोकळी सुटसुटीत झाली, अजिबात कुठे चिकट झाली नाही किंवा अशी गिळगिळ झाली नाही. पाहू शकता मसूरचा दाना कसा असा मोकळा सुटसुटीत राहिला. तर ही भाजी आता गरमागरम आपण प्लेटमध्ये सर्व करूया. सकाळच्या घाईमध्ये ना तुम्ही ही भाजी सहजपणे बनवू शकता. जर रात्री भिजत ठेवली ना तर 1-2-3 मिनटातच ही भाजी सकाळच्या टिफिनसाठी तयार होऊ शकते. रात्रीच्या जेवण्यासाठी सुद्धा सुक्की भाजी म्हणून बेस्ट आहे. भाकरीसोबत चपातीसोबत मी ही भाजी भातासोबत सुद्धा मिक्स करून खाते, खूप भारी वाटते. नक्की करून बघा. कमी वेळ असेल किंवा घाई असेल अशा वेळेस ना तुम्हाला ही अख्खा मसूरची भाजी खूप बेस्ट आहे. ही भाजी रश्याची सुद्धा बनली जाते, पण ही सुक्की मस्त वाटते खायला. तर आवडली असेल तर करू नक्की बघा.
आणि चॅनलवर असेच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्रायबर नक्की करा. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही सिंपल सोप्या पद्धतीची अख्खा मसूरची सुक्की भाजी? नक्की करून बघा. असेच व्हिडिओ बघत राहा चॅनेलवर. नवीन नवीन चांगल्या रेसिपी बघण्यासाठी. हे बघू शकता मस्त अशी बघा नरम सॉफ्ट झाली आहे मसूर. एकदम छान वाटते खायला. ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत तर खूपच भारी वाटते. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या.